ठीक आहे, आपण एक्सेल मी माझ्या परीनं मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. आय होप तुम्हाला विंडो दिसतीये आता. एक्सेलची विंडो दिसतीये का? एम एस एक्सेल हे एम एस ऑफिसचा एक घटक आहे, ज्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रोसेसर आहे. एक्सेल हे स्टेटमेंट बनवण्यासाठी आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसाठी आहे, आणि एम एस ॲक्सेस आपण जे मागच्या सेशनमध्ये बघितलं तो इट इज अ RDBMS, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे. आता एम एस ॲक्सेसमध्ये आपल्याला काय, एम एस एक्सेलमध्ये आपण काय करू शकतो, तर स्टेटमेंट तयार करू शकतो. एम एस एक्सेल हे सुरू करण्यासाठी तुम्हाला ऑल प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि त्यातून मायक्रोसॉफ्ट एक्सेल अशा पद्धतीनं तुम्हाला सुरू करता येतं. त्याला दुसरा एक मार्ग असा आहे की तुम्ही त्याला पिन करून इथं टास्कबार इथं दिसत असेल बघा तुम्हाला, माऊस पॉइंटर जिथं दाखवतोय तिथं, तुम्हाला जर ते सतत लागत असेल, एम एस एक्सेल जर सतत लागत असेल तर तुम्ही त्याला पिन करू शकता. म्हणजे तुम्ही ऑल प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट एक्सेल ते दिसलं तुम्हाला की त्याच्यावरती राईट क्लिक करायचं आणि त्याला पिन टू टास्कबार जर तुम्ही म्हणलं तर तुम्हाला एम एस एक्सेल हे तुम्हाला टास्कबारमध्ये मिळून जातं. आत्ता इथं मला जसं दिसतंय तसं. हा दुसरा मार्ग झाला. तिसरा मार्ग आहे त्याच्यामध्ये आहे की विंडोज R प्रेस करायचं, विंडोज R, आणि तिथं एक्सेल टाईप करायचं. विंडोज R प्रेस करून एक्सेल टाईप करायचं आणि एंटर करायचं. या तिन्ही पद्धतीनं आपण एक्सेल सुरू करू शकतो. ही सगळ्यात पहिली गोष्ट. एक्सेल तुम्ही सुरू केलं की तुम्हाला हा स्क्रीन समोर दिसतो. शितोळे मॅडम, तुमचा मायक्रोफोन बंद करा. एक्सेल तुम्ही ओपन केलं की तुम्हाला हा पहिला जो पोर्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फाईलचं नाव दिसतं. आता मी अजून फाईलला नाव दिलेलं नाही, त्यामुळं बुक 1 असं दिसतं. एक्सेलमध्ये जी फाईल तयार होते त्या फाईलला म्हणतात वर्कबुक. शक्य असेल त्यांनी नोट करून घ्या ह्या सगळ्या टर्म्स, ह्या गोष्टी तुम्हाला उपयोगाला येतील. एक्सेल आता सिलेबसमध्ये आहे म्हणून शिकू नका. एक्सेल हे तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळी एक्सेल जरूर शिका. त्याच्यासाठी काही वेबसाईट्स पण उपलब्ध आहेत. मला जर कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला ग्रुपवरती पण तुमच्याशी मी शेअर करेन की जी साईट यूज करून तुम्ही एक्सेल स्वतःहून शिकू शकता. आमच्या संस्थेमध्ये आम्ही काही प्रोग्राम पण करत असतो, 3-3 दिवसाचे, 4-4 दिवसाचे, 5-5 दिवसाचे प्रोग्राम, ते पण अटेंड तुम्ही करू शकता. पण एक्सेल प्रत्येकाला येणं अतिशय महत्त्वाचं आहे. विशेष करून तुम्ही सगळी मंडळी बँकेत काम करताय, बरीचशी मंडळी बँकेत आहे, डेअरी आहे, शुगर फॅक्टरी आहे, विकास संस्था आहे, तर तुम्हाला एक्सेल येणं खूप महत्त्वाचं आहे. तर ही जी फाईल तयार होते एक्सेलमध्ये त्याला म्हणतात वर्कबुक. म्हणून ह्याचं नाव वरती दिसतंय आपल्याला बघा, नवीन फाईलचं नाव जे आहे ते बुक 1 असं दिसतंय. मी ज्यावेळी ह्या फाईलला सेव्ह करेन त्यावेळी त्या फाईलचं नाव तुम्हाला तिथं दिसायला लागेल. इथं उजव्या बाजूला मिनिमाइज बटन आहे, मॅक्झिमाइज बटन आणि क्लोज बटन, या 3 गोष्टी तुम्हाला वरती दिसत आहेत. इकडं लेफ्ट हँड साईडला हे जे बटन आहे ह्याला म्हणतात ऑफिस बटन. ह्याचा उपयोग आपल्याला डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी, सेव्ह करण्यासाठी, अशा वेगवेगळ्या कामासाठी त्याचा उपयोग होतो. तर हे ऑफिस बटन. त्याच्या बाजूला हे जे दिसतंय आपल्याला ह्याला म्हणतात क्विक ॲक्सेस टूल बार. क्विक ॲक्सेस टूल बार ह्याला म्हणायचं क्विक ॲक्सेस टूल बार.
ज्याच्यामध्ये आपण सेव्ह करू शकतो फाईल, अनडू, रिडू, किंवा आपल्याला एखादी कमांड वारंवार जर लागत असेल एक्सेलमध्ये काम करत असताना, तर ती कमांड आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, म्हणजे त्याला कॉन्फिगर करू शकतो थोडक्यात. तर त्याला म्हणतात क्विक ॲक्सेस टूल बार. त्याच्या खालची जी लाईन आहे ही, याला म्हणतात मेनू बार. मेनू बार ह्याच्यामध्ये वेगवेगळे मेनू आयटम्स आहेत. आपल्याला होम आहे, इन्सर्ट आहे, पेज लेआउट आहे. ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जो मेनू सिलेक्ट कराल त्या मेनूचे सब ऑप्शन्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. ह्याला आपण पूर्वी म्हणायचो टूल बार. पूर्वीच्या व्हर्जन्समध्ये, एक्सेलच्या पूर्वीच्या व्हर्जन्समध्ये, म्हणजे 97 ते 2003 ही जी व्हर्जन्स आहेत त्याला आपण म्हणायचो टूल बार. पण 2007 एक्सेलचं 2007 व्हर्जन जे आहे 2007 ऑनवर्ड्स, ह्या पोर्शनला म्हणतात रिबन. हा जो पोर्शन आहे खालचा, म्हणजे कुठलाही मेनू सिलेक्ट केल्यानंतर हा जो पोर्शन दिसतोय आपल्याला आडवा, त्याला म्हणतात रिबन. तर हा झाला मेनू बार, त्याच्या खालचा झाला रिबन. आता ह्याच्या खाली बघा, ह्याला म्हणतात नेम बॉक्स. नेम बॉक्स तुम्हाला काय दाखवतं, तर तुम्ही आत्ता कुठल्या सेलमध्ये आहात हे जे आहे खाली, हे आयताकृती शेप जे तुम्हाला दिसत आहे, त्या प्रत्येक आयताकृती शेपला म्हणतात सेल, CELL सेल. आणि हा जो पोर्शन आहे संपूर्ण, हा व्हाईट कलरमध्ये जो दिसतोय आपल्याला, त्याला म्हणतात वर्कशीट. हे सगळे एक्सेलचे कॉम्पोनंट्स आहेत, हे लक्षात ठेवा नीट. ह्याला म्हणतात वर्कशीट. आपण कुठल्याही वेळी एखादी फाईल ज्यावेळी आपण एक्सेलमध्ये ओपन करतो, त्या फाईलला म्हणतात वर्कबुक. आणि एक वर्कबुक जे आपण काम करत असतो, त्या एका वर्कबुकमध्ये आपल्याला इथं खाली दिसेल तुम्हाला की बाय डिफॉल्ट 3 वर्कशीट एक्सेल तयार करून देतं आपल्याला. म्हणजे वर्कबुक आणि वर्कबुकमध्ये असतात मल्टिपल वर्कशीट्स. इथं हे खाली जे दिसतंय त्याला म्हणतात वर्कशीट. तर हा जो पोर्शन आहे ह्याला म्हणतात वर्कशीट. तर हा नेम बॉक्स काय दर्शवतो मला, तर मी आत्ता कुठल्या सेलमध्ये आहे ते मला दाखवतो. मी समजा इथून इथं गेलो, तर इथं तुम्ही बघा हे तुम्हाला चेंज झालेलं दिसेल. मी आत्ता कुठल्या सेलमध्ये आहे, तर ई म्हणजे कॉलम, हा कॉलम आहे आणि हा रो आहे. ई कॉलम आणि 5th रो. तर ह्या सेलचं आयडेंटिफिकेशन, त्याची ओळख काय, ह्या सेलची ओळख काय, तर E5. म्हणजे कुठल्याही सेलला कॉलमचं नाव आणि रोचा नंबर, या दोन्हीचं कॉम्बिनेशन जे असतं त्याला म्हणतात सेल ॲड्रेस. तर ह्या गोष्टी तुम्हाला ह्या नेम बॉक्समध्ये दिसतात नॉर्मली. एक्सेलमध्ये आणखीन एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात रेंज. RANGE रेंज. रेंज म्हणजे काय, की रेंज इज अ सेट ऑफ कंटिन्युअस सेल्स. कंटिन्युअस, त्याच्यामध्ये ब्रेक नको आपल्याला. थोडक्यात ह्या सेलपासून E5 ते E10, इथं बघा ही जी सेल आहे ही आहे E5 आणि ही सेल आहे ती E10. तर E5 कोलन E10 ह्याला म्हणतात रेंज. इथं मी लिहून दाखवतो तुम्हाला रेंज कशी लिहितात. तर E5 कोलन E10 ह्याला म्हणतात रेंज. तर मी तुम्हाला सेलचा ॲड्रेस म्हणजे सेलची ओळख काय आहे ते सांगितलं. ती आपल्याला कुठं दिसते, तर इथं या नेम बॉक्समध्ये दिसते. या रेंजला आपण नाव देऊ शकतो. E5 ते E10ला आपण काही ठराविक नाव देऊ शकतो. नाव जर तुम्ही दिलं तर ते नाव पण तुम्हाला इथं दिसेल. तर नेम बॉक्सचा उपयोग काय, तर त्या रेंजचं नाव दाखवण्याचं काम त्या नेम बॉक्समधनं होतं. त्याच्या पुढं जे आहे FX लिहिलेल्याच्या पुढं हा जो भाग आहे ह्याला म्हणतात फॉर्म्युला बार. या फॉर्म्युला बारचा उपयोग काय होतो, की आपण जी डेटा एंट्री करतो एक्सेलमध्ये, आता समजा मी 7654 ही फिगर इथे टाकली, अजून ती त्या सेलमध्ये गेली नाही, म्हणजे त्या ठिकाणी अजून ती साठवली गेली नाही. ती कधी साठवली जाणार, तर मी ज्यावेळी त्याच्यावरती एंटर हिट करेन त्यावेळी. तर आपण भरत असलेली माहिती दाखवण्याचं काम हा फॉर्म्युला बार करतो. तर फॉर्म्युला बारमध्ये आपल्याला काय दिसतं, तर आपण जे डेटा एंट्री करत असतो ते दिसतं. आपण एखादं फंक्शन वापरलं असेल तर ते फंक्शन दिसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं काम हा फॉर्म्युला बार करतो.
आता नेक्स्ट तुम्हाला आता जसं मी सांगितलं की हे जे आहेत हे कॉलम आहे, ह्याला प्रत्येकाला म्हणतात कॉलम, आणि हे जे आहेत ह्याला म्हणतात रो. आता प्रश्न असा आहे की एक्सेलच्या एका वर्कशीटमध्ये किती कॉलम असतात आणि किती रो असतात? कुणाला काही माहिती आहे का? एक्सेलच्या एका वर्कशीटमध्ये किती किती कॉलम असतात आणि किती रोज असतात? 6536 किती? 65,536 रो. हां. आणि कॉलम? 256. नाही, तुम्ही हे आधीच्या व्हर्जनचं सांगताय. हा नंबर तुम्ही जो आकडा सांगताय हा आधीच्या व्हर्जनचा आहे, 2003 व्हर्जनचा आहे. हे 2007 आहे, आपण आत्ता जे वापरतोय ते 2007 व्हर्जन आहे. ह्याचा शेवटचा रो जर तुम्हाला बघायचं असेल तर कंट्रोल डाऊन दाबायचं, कंट्रोल पकडायचं आणि डाऊन प्रेस करायचं. शेवटच्या रोला, आपल्या एक्सेलच्या वर्कशीटमध्ये शेवटच्या रोला जर जायचं असेल तर कंट्रोल डाऊन ॲरो दाबायचा. काय रो नंबर दिसतोय बघा. आता तुम्ही जो सांगितला तो पूर्वीच्या व्हर्जनमध्ये होता. 2007 ऑनवर्ड्स आपल्याला 10,48,576 रोज एका वर्कशीटमध्ये अवेलेबल आहेत. हा अतिशय प्रचंड मोठा नंबर आहे. आपण कधी जात नाही या शेवटच्या रोला, त्यामुळे आपल्याला माहिती असत नाही की एक्सेलमध्ये एका वर्कशीटमध्ये रोज आहेत किती नक्की. तर शेवटचा रो तुम्हाला बघायचा असेल, म्हणजे पाण्यात डुबकी मारून सगळ्यात तळात हात लावून यायचं वर असेल तर बघा, इथं 10,48,576 रोज आहेत एका वर्कशीटमध्ये. आता मला शेवटचा कॉलम बघायचा आहे. कंट्रोल पकडा आणि राईट ॲरो द्या. कंट्रोल राईट ॲरो. शेवटचा कॉलम कुठला असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर XFD हा शेवटचा कॉलम आहे. हा XFD पर्यंत आपण कसं पोहोचलोय तर पहिल्यांदा ABCD अप टू Z, नंतर AA, AB, AC, AD म्हणजे A बरोबरचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन हे दुसरं, नंतर B बरोबरचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन BA, BB, BC, BD, असं करत करत XFD हे शेवटचा कॉलम आहे आपल्याला. ह्याचा नंबर इक्विव्हॅलंट नोट करून घ्या, 16,384. XFDचा नंबर इक्विव्हॅलंट म्हणजे XFD हा कुठला नंबर आपल्याला दर्शवतो तर 16,384 कॉलम आहेत एका वर्कशीटमध्ये. 10,48,576 रोज आणि 16,384 कॉलम्स, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा आणि जो आकडा तुम्हाला येईल तो इट इज इन टर्म्स ऑफ बिलियन्स. इतका प्रचंड मोठ्या प्रमाणातला डेटा आपण एका वर्कशीटमध्ये साठवू शकतो, एका वर्कशीटमध्ये ठेवू शकतो. ही एक्सेलची पॉवर आहे. आता मी शेवटचा रो आणि शेवटच्या कॉलमला गेलोय, म्हणजे एंड ऑफ वर्कशीट. आता मला इथून परत सुरुवातीला यायचं आहे तर कंट्रोल होम प्रेस करायचं. कंट्रोल होम म्हणजे तुम्ही सेल नंबर 1 ला याल, A1 ला याल. तर तुम्हाला मी आता सांगितलं की एका वर्कशीटमध्ये किती रोज असतात आणि एका वर्कशीटमध्ये किती कॉलम्स असतात. आय होप की तुम्ही तो नंबर लिहून घेतला. 16,384 हा शेवटचा कॉलम आहे. आता एक्सेलमध्ये आपण जी फाईल तयार करतो, जसं वर्डमध्ये आपल्याला DOCX एक्सटेन्शन मिळतं फाईलचं, पॉवर पॉईंटमध्ये PPTX, तसं एक्सेलमध्ये आपण जी फाईल तयार करतो त्या फाईलला एक्सटेन्शन असतं XLSX. त्या फाईलचं एक्सटेन्शन काय असतं तर XLSX. आणि एक्सेलमध्ये एक खासियत एक्सेलची अशी आहे की एक्सेलमधली फाईल आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे सेव्ह करू शकतो. म्हणजे आपण नॉर्मल वर्कबुक जर तयार केलं एक्सेलमध्ये आणि ते सेव्ह केलं नॉर्मल कोर्समध्ये तर ती XLSX नावानी फाईल सेव्ह होईल.
आता मी तुम्हाला जे सांगतोय ते एक्सेलमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे फाईल सेव्ह करू शकतो. ते जर तुम्हाला बघायचं असेल तर इथं फाईलला या, सेव्ह ॲजला क्लिक करा आणि इथं दिसेल तुम्हाला की तुम्ही एक्सेलमधली एखादी फाईल कुठल्या कुठल्या एक्सटेन्शननी सेव्ह करू शकता. इथं क्लिक करा. या इतक्या वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ती फाईल सेव्ह करू शकता. एक्सएलएस टी म्हणजे टेम्पलेट, एक्सएलएस बी म्हणजे बायनरी फाईल, अशा अनेक फॉर्मॅट्स आहेत. थोडंसं गुगल सर्च करा आणि एक्सेलची फाईल एक्सटेन्शन्स त्याच्यामध्ये बघा काय आहेत, तुम्हाला कळेल. तर एक्सेलमध्ये जी नॉर्मल कोर्समध्ये एक्सेलमध्ये जी फाईल तयार होते त्या फाईलला एक्सटेन्शन मिळतं XLSX. तर हे तुम्हाला मी आत्ता सांगितलं की एक्सेलमध्ये फाईल कशी तयार होते. आता एक्सेलमध्ये आपण डेटा भरूया थोडासा. आता या 5 फिगर्स तुमच्याकडे आहेत, या तुम्ही सिलेक्ट करा. ह्याला मी काय म्हणतात हे सांगितलं मगाशी, त्याला म्हणतात रेंज. आता माझ्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या E5 ते E9 या सेलमध्ये, त्याला म्हणतात रेंज. म्हणजे E5 ते E9 ही झाली रेंज. आता एक्सेल विंडोमध्ये इथं खाली बघा, तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट इथं दिसेल. हे रेडी म्हणजे हे स्टेटस आहे त्याचं. हे रेडीचा अर्थ काय की एक्सेल तुमच्याकडनं डेटा ॲक्सेप्ट करायला तयार आहे असा त्याचा अर्थ आहे थोडक्यात. नंबर 2 इथं बघा, ॲव्हरेज मिळालं मला. मी फक्त सिलेक्ट केलं आहे, मी काहीच केलं नाही त्या डेटामध्ये अजून. तो डेटा फक्त मी सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यावर मला एक्सेलने ऑटोमॅटिकली काउंट करून दिलं की ह्या फिगर्स मी ज्या सिलेक्ट केलेल्या आहेत त्याचं ॲव्हरेज आहे 4271. तुम्हाला बँकेमध्ये काम करताना बऱ्याच वेळा आपण हे टर्मिनॉलॉजी वापरत असतो की ॲव्हरेज डिपॉझिट आमचं इतकं, ॲव्हरेज लेंडिंग इतकं. एक्सेलमध्ये तुम्ही त्या फिगर्स तुमच्याकडे असतील त्या नुसत्याच सिलेक्ट करा तुम्ही, त्याचं ॲव्हरेज तुम्हाला मिळून जाईल ऑटोमॅटिकली. त्यानंतर या किती फिगर्स आहेत त्याचा काउंट मला त्यांनी इथं दिला 5. या फिगर्स किती आहेत तर 5 फिगर्स आहेत. या 5 फिगरचं ॲव्हरेज किती आहे तर 4271 हे त्याचं ॲव्हरेज आहे. ह्याची टोटल किती आहे हे पण मला मिळालं इथं 21,355 ही ह्या 5 फिगरची टोटल आहे. तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला कुठलंही कॅल्क्युलेशन करायला लागत नाही बेसिकली, आणि ह्याची एक समरी तुम्हाला ॲटोमॅटिकली मिळून जाते. त्याच्या पुढं जे आहे इथं हे नॉर्मल व्ह्यू आहे. हे वेगवेगळे व्ह्यू आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. हे नॉर्मल व्ह्यू आहे, पेज लेआउट व्ह्यू आहे, पेज ब्रेक प्रिव्ह्यू आहे. हेच ऑप्शन तुम्हाला इथं व्ह्यूमध्ये पण मिळतील बघा वरती व्ह्यू मेनूमध्ये. हे इथं दिसतील तुम्हाला. हेच ऑप्शन तुम्हाला रेडीली इथे अवेलेबल आहे. आणि त्याच्या पुढं जे आहे हे आहे झूम ऑप्शन. म्हणजे माझा डेटा जो आहे त्याचा फॉन्ट न बदलता त्याला फक्त व्ह्यू मोठा बघू शकतो त्याचा. हे बघा, मी त्याला व्ह्यू मोठा करू शकतो त्याचा. ह्याला म्हणतो आपण झूम करणे. कमी करायचं असेल तर कमी करू शकतो. तर मी तुम्हाला आत्तापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या आहेत हे फक्त एक्सेल विंडोचा परिचय आपण करून घेतला आहे की एक्सेल मी ओपन केल्यानंतर मला काय दिसतं नक्की. ओके, आता इथं मला ह्या सगळ्याची टोटल करायची आहे. कशी करणार टोटल? त्यासाठी तुम्हाला इथं होमवरती क्लिक करावं लागेल आणि इथं वरती ऑप्शन दिसतोय बघा ऑटो सम. या ऑटो सम वरती क्लिक करा फक्त. मगाशी मी तुम्हाला रेंज जे सांगत होतो ते हेच सांगत होतो. E5:E9 ही रेंज आहे, रेंज ऑफ व्हॅल्यूज. माझ्या रेंज ऑफ व्हॅल्यूज कुठं आहेत तर E5 ते E9 या रेंजमध्ये माझ्या व्हॅल्यूज आहेत सगळ्या. तर ह्याला म्हणतात रेंज. आता मला काय हवंय तर ह्याची सम टोटल हवी आहे. मगाशी तुम्हाला हीच फिगर मिळाली होती इथं. मगाशी मी ज्यावेळी सिलेक्ट करून दाखवलं तुम्हाला बघा इथे तीच फिगर दिसते, सेम फिगर. आता आपण कॅल्क्युलेट केलं आपण, पण ते कॅल्क्युलेट न करता सुद्धा तुम्हाला नुसतं व्ह्यू हवा असेल तर तुम्हाला ते मिळू शकतं. आता मला हे मिळालं की 21,355 ही त्याची टोटल आहे. आता मला हे हवं आहे की ही जी फिगर आहे ही याच्या किती पर्सेंट आहे. काय सांगतोय मी नीट ऐका.
ही फिगर ही ह्याच्या किती पर्सेंट आहे हे हवं आहे मला. कसं काढता येईल मला सांगा बरं. तुमच्यापैकी कोणी एकाने मायक्रोफोन ऑन करून सांगा, पर्सेंटेज कसं काढायचं. पर्सेंटेज कसं काढायचं. तुम्हाला परीक्षेमध्ये 700 पैकी 550 मार्क मिळाले तर किती पर्सेंट मिळाले तुम्हाला, असं कसं काढता तुम्ही. बरोबर. आता हे जे आपण करतोय ह्याला म्हणतात एक्सेलमध्ये फॉर्म्युला. आता तुम्ही जे सांगितलं की E5 डिवायडेड बाय E10 हा फॉर्म्युला तयार करायला लागेल आपल्याला. तर त्यासाठी मी काय करणार, इज इक्वल टू, एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की फॉर्म्युला एक्सेलमध्ये फॉर्म्युला सुरू कशानं होतो तर इक्वल टू न सुरू होतो. आता मला इथं पहिली गोष्ट फॉर्म्युला तयार करावा लागेल. तर फॉर्म्युला तयार करताना इज इक्वल टू न मी सुरुवात केली, त्यानंतर या सेलला क्लिक केलं. E5 डिवायडेड बाय ला सिम्बॉल आहे स्लॅश, डिवायडेड बाय ही फिगर गुणिले 100. बरोबर. तर मला पर्सेंटेज मिळेल त्याचं. तर ही फिगर माझ्या टोटलच्या किती पर्सेंट आहे तर त्याचं उत्तर आपण इथं काढलं. 35.84% आहे. हेच आपण काय करू शकतो, इज इक्वल टू ही फिगर डिवायडेड बाय ही फिगर, एंटर. आता हे पर्सेंटेज नाही आहे कारण मी ह्याला 100 गुणलं नाही, पण आपण काय करू शकतो की ह्या रेंजमध्ये येऊन ही रेंज मी सिलेक्ट केली आणि ह्याला पर्सेंटेज फॉर्मॅट करू शकतो आपण. आता हा जनरल फॉर्मॅट आहे. ओके. आता मी ह्याला पर्सेंटेज करू शकतो. 36% आलं, पण हे ॲक्च्युअली 36% नाही आहे कारण डेसिमल प्लेसेस इग्नोर केलेत त्यांनी एक्सेलनी. ते डेसिमल प्लेसेस वाढवायचे असतील मला तर इथं तुम्हाला ऑप्शन आहे तो इन्क्रीज डेसिमल प्लेसेस आणि पलीकडे ऑप्शन आहे तो डिक्रीज डेसिमल प्लेसेस. तर हा ऑप्शन मला वापरायला लागेल. बघा मगाशी जे उत्तर मिळालं होतं तेच उत्तर मला इथं मिळालं. 35.84%. तर 7,654 ही 21,355च्या किती पर्सेंट आहे तर 35.84% आहे. तर मी त्याच्यासाठी काय केलं तर फॉर्म्युला वापरला. आता हाच फॉर्म्युला मला हे बघायचं आहे की ही फिगर ह्याच्या किती पर्सेंट आहे. तर काय करायला लागेल, माझा फॉर्म्युला काय चेंज होईल आता, इज इक्वल टू ही फिगर डिवायडेड बाय ही फिगर, एंटर. ही आहे 16.17%. मग असं मी प्रत्येक रोला करायचं का काही शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे. नाही, प्रत्येक वेळेस करायची गरज नाही सर. हां, काय करायचं मग मी, तो फॉर्म्युला इथे पकडून तो सरळ खाली ओढला तर बरोबर येतो. हां, आता तुम्ही सांगताय की हा फॉर्म्युला मी दिलाय ह्याला खाली ड्रॅग करायचं, बरोबर हेच सांगताय ना तुम्ही. हो सर, हो हां. सर, ते सांग. हे बघा काय गडबड झाली इथं. मला अपेक्षित होतं ते उत्तर मिळालं का तर नाही. ह्याचं कारण काय, इथं तुम्हाला हा फॉर्म्युला बघा काय दिसतोय. तुम्ही ज्यावेळी ड्रॅग करता एखादी फिगर एखादी सेल त्यावेळी तो दोन्ही सेल चेंज करतो. म्हणजे त्यांना जसं E2 डिवायडेड बाय हे केलं, या ठिकाणी बघा फॉर्म्युला काय माझा E5 डिवायडेड बाय E10. मी ज्यावेळी त्याला नुसतं कॉपी करेन खाली, इथं नेक्स्ट ह्याला मला काय अपेक्षित आहे, ही सेल बदलायला पाहिजे, ही सेल चेंज व्हायला पाहिजे, पण ही फिक्स आहे. लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय
तर ही सेल बदलायला पाहिजे, पण ही फिक्स आहे, मला ही हलवायची नाही आहे. आता मी इथं फक्त कॅल्क्युलेट करून ह्याला जर खाली ओढलं म्हणजे ड्रॅग केलं तर माझा फॉर्म्युला चुकतोय. कारण का की या ठिकाणी फॉर्म्युला जर तुम्ही बघाल तर E6 डिवायडेड बाय E11 केलं, मला E10ला हलवायचं नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट इथं आवर्जून करावी लागेल, फॉर्म्युला नुसता कॉपी करून चालणार नाही. तर ज्यावेळी आपण हा फॉर्म्युला बनवू, आपण परत एकदा बनवू, इथं इज इक्वल टू ही सेल डिवायडेड बाय ही सेल. एंटर मारायच्या अगोदर F4 प्रेस करा, F4, किंवा F4 प्रेस करायचं नसेल तर डॉलर करा, $10 असं लिहा. म्हणजे कॉलमच्या अगोदर, कॉलमच्या नावाच्या अगोदर आणि रोच्या नंबरच्या अगोदर तुम्हाला डॉलर साईन द्यावं लागेल. डॉलर कशासाठी? तर आपण एक्सेलला सांगतोय की कॉपी करत असताना ही सेल मी ज्यावेळी कुठं दुसरीकडे कॉपी करेन त्यावेळी E10ला हलवू नको. E5 बदलायला पाहिजे मला, पण E10ला हलवायचं नाही आहे. एंटर देतो मी आता, आणि आता आपण त्याला कॉपी करू. गव्हाणे साहेबांनी आता जसं सांगितलं होतं तसं आपण आता कॉपी करू याला खाली, हे बघा. आणि आता तुम्हाला परफेक्ट उत्तर मिळेल त्याचं. आणि तुम्ही ज्यावेळी या दुसऱ्या सेलमध्ये जाऊन बघाल की फॉर्म्युला काय आहे, तर काय झालंय बघा, तिथं त्यांनी E5च्या ऐवजी E6 केलं फॉर्म्युला कॉपी केल्यानंतर आपोआप, पण E10ला फिक्स ठेवलं त्यांनी. तसंच ज्यावेळी मी हा फॉर्म्युला खाली कॉपी केला त्यावेळी E7 म्हणजे E6ला E7 केलं, पण E10 फिक्स ठेवलं. तर ह्या गोष्टीला म्हणतात एखादी सेल फिक्स करणे. एखादी सेल फिक्स करणे, फॉर्म्युलामध्ये एखादी सेल फिक्स करणे किंवा ॲब्सोल्यूट ॲड्रेसिंग म्हणतात त्याला. ही सेल चेंज होते, या कन्सेप्टला म्हणतात रिलेटिव्ह ॲड्रेसिंग. म्हणजे मी ज्यावेळी फॉर्म्युला कॉपी करतो त्यावेळी E5चं E6, E6चं E7, E7चं E8 ज्यावेळी झालं, हे कशामुळे झालं तर रिलेटिव्ह ॲड्रेसिंगमुळे झालं. बाय डिफॉल्ट एक्सेलमध्ये हे रिलेटिव्ह ॲड्रेसिंग वापरलं जातं. म्हणजे तुम्ही ज्यावेळी फॉर्म्युला कॉपी करता त्यावेळी हे चेंजेस ॲटोमॅटिक होतात एक्सेलकडनं. पण तुम्हाला ज्यावेळी एखादी सेल फिक्स ठेवायची असेल फॉर्म्युला बनवताना त्यावेळी एक्सेलला स्पेसिफिकली सांगावं लागेल की बाबा ही सेल जी आहे ही मला फिक्स ठेवून दे. आपण आता एक्झॅक्टली तेच केलं तिथं की E5 डिवायडेड बाय E10 दिल्यानंतर E10 वरती F4 प्रेस केलं आपण आणि त्याला फिक्स केलं, आणि एक्सेलला सांगितलं थोडक्यात की ती सेल हलवू नको. त्यामुळं मला माझं उत्तर जे आहे ते बरोबर मिळालं. आता एक्सेल फॉर्म्युला बनवत असताना तुम्हाला जे मॅथमॅटिकल ऑपरेटर्स लागतात, म्हणजे मॅथमॅटिकल चिन्ह जी म्हणतो आपण, ती कुठली कुठली आहेत तर प्लस, ॲडिशनसाठी प्लस, वजाबाकीसाठी मायनस, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशनला स्टार, गुणाकार जो असतो आपला तो स्टार, आणि डिव्हिजन जे आहे ते हॅश. हा सिम्बॉल आहे डिव्हिजनसाठी. तर प्लस, मायनस, स्टार आणि स्लॅश हे जे आहे हे डिव्हिजनसाठी वापरलं जातं. आणखीन पर्सेंटेज साठी आहे पर्सेंट. आणि आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये आपण म्हणलेलं आहे की दोनचा वर्ग म्हणजे दोन वरती 2 आपण जे लिहितो, 2चा वर्ग, 2चा घन किंवा 2चा 4 घातांक म्हणतो आपण त्याला. हे एक्सेलमध्ये कसं करायचं तर 2चा वर्ग जर मला म्हणायचं असेल तर 2 आणि हा सिम्बॉल द्यायला लागतो. ह्याला म्हणतात कॅरेट सिम्बॉल. हा कसा द्यायचा तर शिफ्ट पकडून 6 प्रेस करायचं. मला आता 2चा वर्ग हवा असेल तर असं द्यावं लागेल. 2चा घन हवा असेल, क्यूब म्हणतो आपण त्याला,
असं द्यावं लागेल. 2चा चौथा घातांक तर 2 आणि तो सिम्बॉल शिफ्ट 6 करून मला 4 द्यावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला फॉर्म्युला बनवताना उपयोगाला येतात. एक्सेलमध्ये तुम्ही ज्यावेळी फॉर्म्युला तयार करता त्यावेळी या गोष्टी तुम्हाला उपयोगाला येतात. फॉर्म्युला तयार करत असताना आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे, ती म्हणजे ही. ह्याचं उत्तर काय येईल सांगा बरं कोणीतरी तुमच्यापैकी. ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे? मला ॲक्च्युली अपेक्षित आहे की एक्सेलनं मला 200+4 करावं आणि त्याला 6ने भागून द्यावं. मी काय सांगतोय लक्षात घ्या. मला अपेक्षित असं आहे की एक्सेलनी मला 200+4 म्हणजे 204/6 असं उत्तर मला अपेक्षित आहे. बघा कॅल्क्युलेटरवर करून काय उत्तर येते. 34 येतं सर. 34. हो. हां, आता आपल्याला एक्सेल तसं देतोय का बघू आपण, इथे चेक करू. काय उत्तर दिलं एक्सेलनी? वाचता येते का तुम्हाला? दिसतंय का? दिसतंय का म्हणजे तुम्हाला वाचण्यासारखं आहे का ते? एक्सेलनी मला उत्तर दिलं 200.66. हे का चुकलं? कारण एक्सेलला काय माहिती की तुम्हाला 200+4 करून त्याला 6ने भागायचं आहे. कारण एक्सेल फॉर्म्युला इव्हॅल्युएट करत असताना त्याच्या प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत एक्सेलच्या. तर हे नोट करून घ्या. या कन्सेप्टला म्हणतात बेडमास. बेडमास म्हणजे काय? बी फॉर ब्रॅकेट, ई फॉर एक्सपोनेन्शन. आत्ता तुम्हाला मी जे सांगितलं वरती, एक्सपोन म्हणजे घातांक, जो घात 2चा चौथा घात, 2चा 5वा घात, एक्सपोनेन्शन. बीई, डी फॉर डिव्हिजन, एम फॉर मल्टिप्लिकेशन, ए फॉर ॲडिशन आणि एस फॉर सबस्ट्रॅक्शन. एक्सेलमध्ये कुठलाही फॉर्म्युला तुम्ही ज्यावेळी तयार कराल त्यावेळी एक्सेल त्याला कसं इव्हॅल्युएट करेल, तर ह्या प्रायोरिटीनं करेल. सगळ्यात पहिली प्रायोरिटी जी असेल ती ह्याला असेल, ब्रॅकेट आणि एक्सपोनेन्शन. ह्याला पहिली टॉप प्रायोरिटी असणार. म्हणजे सगळ्यात इनर मोस्ट ब्रॅकेट जे असेल ते पहिला त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जाईल. दुसरी प्रायोरिटी जी आहे ते आहे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन. ह्याला सेम प्रायोरिटी आहे. म्हणजे सेकंड लेवलला डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन होणार आणि तिसऱ्या लेवलला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन होणार. आणि एक्झॅक्टली ह्या गोष्टीमुळंच तुमचं हे जे उत्तर होतं ते तुम्हाला चुकीचं मिळालं. आता ह्या गोष्टीमध्ये बघा तुम्ही, ह्याच्यात प्रायोरिटी कशाला मिळाली पहिल्यांदा? ब्रॅकेट आहे का आपल्या फॉर्म्युलामध्ये? कुठं ब्रॅकेट आहे का किंवा एक्सपोनेन्शन आहे का? तर नाही आहे. ह्याच्यामध्ये प्रायोरिटी कशाला मिळाली? तर डिव्हिजनला प्रायोरिटी मिळाली पहिली. त्यामुळे एक्सेलनी काय केलं की 4ला 6ने भागलं पहिल्यांदा, पहिल्या लेवलला, आणि ते 200 मध्ये ॲड केलं आणि त्यामुळंच आपल्याला जे उत्तर मिळालं ते 200.66 मिळालं. आपल्याला अपेक्षित काय होतं की 200+4 त्यांनी करावं पहिल्यांदा आणि त्याला 6ने भागावं. पण हे तुम्ही सांगितलं कुठं एक्सेलला? तर तुम्हाला ते सांगावं लागेल स्पेसिफिकली फॉर्म्युलामध्ये. कशाच्या माध्यमातून? तर हे ब्रॅकेट देऊन तुम्हाला सांगावं लागेल. तर मला पहिल्यांदा इथं ब्रॅकेट द्यावं लागतील. आता काय होतं बघूया आपण.
गव्हाणे साहेब, तुमचं उत्तर मिळालं बघा आता इथं. हो सर, बरोबर आहे, बरोबर. ब्रॅकेट टाकायला. तर हा पॉईंट मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल आता, की आता मी ज्यावेळी हा फॉर्म्युला बदलला आणि ब्रॅकेट टाकलं तिथं, त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी ब्रॅकेट कॅल्क्युलेट केलं आणि दुसऱ्या लेवलला त्यांनी डिव्हिजन केली आणि त्यामुळं आपल्याला हवं असेल ते म्हणजे अपेक्षित असलेलं उत्तर मिळालं. हवं असेल त्यांनी अपेक्षित उत्तर मिळालं. तर तुम्ही फॉर्म्युला ज्यावेळी बनवता एक्सेलमध्ये, त्यावेळी हा बेडमासचा जो कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे हा शब्द. बेडमास, BEDMAS, बेडमास हा लक्षात ठेवा. B फॉर ब्रॅकेट, X फॉर एक्सपोनेन्शियल, D फॉर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन. हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि हा लक्षात ठेवा. हा तुमच्या नेहमी उपयोगाला येईल एक्सेलमध्ये तुम्ही काम करत असताना. तर मी तुम्हाला आत्ता फॉर्म्युला कसा बनवायचा हे सांगितलं, फॉर्म्युलाचे ऑपरेटर्स सांगितले आणि बेडमास हा कन्सेप्ट सांगितला की फॉर्म्युला बनवताना प्रायोरिटी कशाला दिली जाते. आता नेक्स्ट पुढची महत्त्वाची गोष्ट एक्सेलमध्ये काय आहे, तर एक्सेलमध्ये अनेक फंक्शन्स आहेत अवेलेबल. अनेक फंक्शन्स अवेलेबल आहेत. तर ती फंक्शन्स कुठली, पण त्याच्या आधी तुम्ही बरेच जण तुमच्यापैकी बँकेत काम करताय, त्यामुळं तुम्हाला इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. तुम्हाला ग्रोथ, वाढ किती झाली, डिपॉझिटमध्ये माझ्या किती वाढ झाली, किती % वाढ झाली, हे तुम्ही काढता. कसं काढता ते? किती वाढ झाली, गेल्या वर्षापेक्षा माझी ह्या वर्षीच्या डिपॉझिटमध्ये वाढ किती झाली, हे कसं काढता तुम्ही? माझी ह्या वर्षीची डिपॉझिट आहेत 1200 कोटी. पुढच्या वर्षी माझी डिपॉझिट झाली 1400 कोटी. किती ग्रोथ झाली हे कसं काढणार तुम्ही? किती ग्रोथ झाली? एवढं अवघड नाही आहे, सांगता आलं पाहिजे तुम्हाला. ग्रोथ किती झाली? 200 झाली ना, 200 कोटीची ग्रोथ झाली. मग 200 कोटीची ग्रोथ झाली म्हणजे किती % ग्रोथ झाली माझी? 200 ही 1200च्या किती % आहे हे कसं काढणार? आता तुम्हाला वर दाखवलं ना मी % कसं काढायचं. तर इथं मला काय करावं लागेल, इज इक्वल टू ब्रॅकेट, पहिल्यांदा ही फिगर मायनस ही फिगर डिवायडेड बाय ही फिगर. काय सांगितलं मी तुम्हाला? डिवायडेड बाय ही फिगर. म्हणजे 2019 आणि 2020च्या या फिगर्स आहेत असं आपण समजू. ही 2019ची फिगर आहे, ही 2020ची फिगर आहे. म्हणजे 2020ची फिगर मायनस 2019ची फिगर डिवायडेड बाय 2019ची फिगर. हे मला मिळालं ग्रोथ %. म्हणजे माझ्या डिपॉझिटमध्ये वाढ किती झाली, तर 16% ग्रोथ झाली. 16.67% ग्रोथ झाली. बरोबर आहे का गव्हाणे साहेब? हो सर, बरोबर आहे सर, बरोबर. हां. तर ग्रोथ कॅल्क्युलेट करायची असेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. आता आणखीन एक तुम्हाला तुमच्याच माहितीसाठी, म्हणजे तुमच्या उपयोगाची गोष्ट सांगतो की 5,000 रुपये मुद्दल आहे, 8% व्याज आहे आणि 2 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट ठेवलेलं आहे साध्या व्याजानं, सिंपल इंटरेस्ट. काय सांगतोय मी लक्षात घ्या. 5,000 रुपये 8% दराने फिक्स डिपॉझिट तुमच्याकडे ठेवलेले आहेत कस्टमरनी 2 वर्षासाठी. 2 वर्षानंतर त्याला किती अमाऊंट मिळणार, कसं कॅल्क्युलेट करता तुम्ही?
कॅल्क्युलेट कसं करता? 5,000 गुणिले 5,000 2 वर्षाचे गुणिले 8% 2 वर्षाचे बेस गुणिले पिरियड, गुणिले 50 बरोबर? भागिले 36,500. नाही, हे हे तुम्हाला मिळालं व्याज, 2 वर्षाचं व्याज मिळालं तुम्हाला हे. आणि ह्याच्यात तुम्हाला काय ऍड करावं लागेल? मुद्दल ऍड करावं लागेल, बरोबर की नाही? तर मी ह्याला टाकतो ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा, म्हणजे मला व्याज मिळतंय तिथं. आणि हे मला ह्याच्यामध्ये मुद्दल अधिक व्याज असं पाहिजे. एंटर. 5,800. तर एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या कस्टमरनं सिंपल इंटरेस्ट रेटनी तुमच्याकडे जर मुदत पावती केली 8% इंटरेस्ट रेटनी 2 वर्षासाठी, तर त्याला हे किती मिळणार, परत मिळणार पैसे? तर 5,800 रुपये मिळणार. वर्षाचं 400 रुपये व्याज झालं. पण तुमच्याकडं चक्रवाढ व्याजाने मुदत ठेवतात काही लोक, म्हणजे ते व्याज घेत नाहीत, व्याजावर व्याज देता तुम्ही त्यांना. म्हणजे त्यांना मुद्दल घेता, म्हणजे त्यांची मुदत संपल्यानंतर मुद्दल अधिक चक्रवाढ व्याज, हे कसं काढणार तुम्ही? त्याचा फॉर्म्युला माहिती आहे का कुणाला? नोट करून घ्या. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे मुद्दल गुणिले ब्रॅकेटमध्ये टाका 1 प्लस इंटरेस्ट रेट मुद्दल गुणिले ब्रॅकेटमध्ये 1 प्लस इंटरेस्ट रेट एक्सपोनेन्शियल, म्हणजे शिफ्ट पकडून 6 दाबायचं आणि मुदत द्यायची. हा फॉर्म्युला नोट करून घ्या तुमच्याकडं. मुद्दल गुणिले 1 अधिक व्याज रेस टू, म्हणजे त्याचा घात मुदत. मला ह्याचं जे उत्तर मिळेल ते मला मिळेल की चक्रवाढ व्याजानं ह्या मुदत पावतीची अमाऊंट किती, म्हणजे मॅच्युरिटी अमाऊंट किती होणार. एंटर द्या. तर त्या व्यक्तीने जर तुमच्याकडनं इंटरेस्ट घेतलं नाही पहिल्या वर्षी, तर त्याला त्याच्या फिक्स्ड डिपॉझिटचे पैसे किती मिळतील? तर 5,832 रुपये मिळतील. हे व्याजावर व्याज झालं, म्हणजे पहिल्या वर्षी त्याला 5,400 मिळाले आणि 5,400 वरती पुन्हा 8% व्याज त्याला मिळालं दुसऱ्या वर्षी. त्यामुळं त्याला नेक्स्ट इयरला पैसे मिळाले किती? तर 5,832 रुपये मिळणार. तरी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक उपयोगासाठी पण उपयोगाचं आहे, वैयक्तिक माहितीसाठी पण उपयोगाचं आहे. तसंच तुम्ही बँकेत काम करत असल्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आजकाल होतं काय की सगळ्या गोष्टी तुम्हाला सॉफ्टवेअरमधनं मिळतात, त्यामुळं आपली कॅल्क्युलेशन करण्याची सवय निघून गेलेली आहे. मला कित्येक लोक अशी, म्हणजे कित्येक लोकांचा अनुभव मी घेतलाय, त्यांना इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं माहिती असत नाही. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट तर फार दूरची गोष्ट झाली. आता मी तुम्हाला जे दाखवलं ते कंपाऊंडिंग इंटरेस्ट दाखवलं. तर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फॉर्म्युला माहीत नसतो, आम्हाला माहिती नाही म्हणतात, सिस्टममधनं येतं सगळं. असं नाही, तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. तर एक्सेल जर तुम्हाला येत असेल तर ह्या गोष्टी तुम्ही एक्सेलमध्ये सहज करू शकता. आता आपण एक स्टेप पुढे जाऊ थोडंसं. फंक्शन्स, एक्सेलमध्ये फंक्शन्स काय आहेत बघूया. एक्सेलमध्ये अनेक प्रकारची फंक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल फंक्शन्स आहेत, टेक्स्ट फंक्शन आहेत, मॅथमॅटिकल फंक्शन्स आहेत, डेट रिलेटेड फंक्शन्स आहेत. अशी शेकडो, काय हजारो फंक्शन्स आहेत एक्सेलमध्ये. तर ही फंक्शन्स समजून घ्या. एक्सेलची पॉवर जी आहे ती त्या ह्या फंक्शन्समध्ये आहे. अनेक फंक्शन्स आहेत एक्सेलमध्ये. तर आपण सुरुवातीला थोडंसं सिंपल फंक्शन्स बघूया. आता आपण इथं वरती काही फिगर्स लिहिल्यात. तुम्हाला उद्या कुणी विचारलं की बाबा ह्याचं ॲव्हरेज काय, तर पहिली गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली की ह्या फिगर्स फक्त सिलेक्ट करा. खाली तुम्हाला इथे ॲव्हरेज दिसतंय बघा ऑलरेडी. समजा हे नसेल, मला हे ॲव्हरेज कुठेतरी पुन्हा कॅल्क्युलेशनसाठी वापरायचं आहे, तर इथं या आणि तिथं फंक्शन लिहा इज इक्वल टू
AVE हे फक्त टाईप करा, तुम्हाला इथं दिसेल बघा लगेच. हे दिसतंय का इथं? AV इज इक्वल टू न सुरुवात होईल याला पुन्हा. फंक्शनची सुरुवात सुद्धा इज इक्वल टू नच होते. जसं फॉर्म्युला आपण इक्वल टू न सुरू करतो तसंच फंक्शनची सुरुवात सुद्धा इक्वल टू नच होते. आता मला काय पाहिजे तर ॲव्हरेज पाहिजे, तर मी इज इक्वल टू AVE टाईप केलं फक्त आणि मला तिथे दिसतंय आता ॲव्हरेज. त्या ह्याच्यावरती मी डाऊन ॲरोनं त्याच्यावरती गेलो आणि टॅप करायचं त्याला फक्त. आता ब्रॅकेटमध्ये मला इथं तुम्हाला दिसत असेल तर बघा, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, म्हणजे मला ज्या नंबर्सचं ॲव्हरेज हवंय ते नंबर्स तिथं द्यावे लागतील ब्रॅकेटमध्ये कॉमा देऊन. नंबर 1, नंबर 2 तसं जर द्यायचं नसेल तर मला रेंज द्यावी लागेल, तर मी रेंज पण देऊ शकतो. तर फॉर एक्झाम्पल मला इथं ॲव्हरेज ह्या फिगर्सचं सगळ्याचं ॲव्हरेज काढायचं आहे, तर मी इथं आलो माझा पॉइंटर घेऊन माऊसनी हे सिलेक्ट करायचं इथून ते इथंपर्यंत आणि ब्रॅकेट पूर्ण करा. E5 टू E9 एंटर द्या, तुम्हाला ॲव्हरेज मिळेल. मगाशी तुम्हाला जे खाली स्टेटस बारमध्ये दिसत होतं तेच ॲव्हरेज तुम्हाला इथं मिळालं. तुम्हाला हवंय की त्यातला मॅक्झिमम नंबर कुठला आहे, तर त्यासाठी पण फंक्शन अवेलेबल आहे मॅक्स नावाचं. मॅक्स द्या, टाईप करा आणि तुम्हाला जे नंबर्समधनं मॅक्झिमम नंबर शोधायचा आहे ती रेंज सिलेक्ट करा. आता आपला हा डेटा खूप छोटा आहे, 5च नंबरमधनं आपण मॅक्झिमम बघतोय, पण ते 5 असतील, 50, 5000 किंवा 5 लाख असतील, त्या 5 लाखामधनं कुठला पर्टिक्युलर नंबर हा सगळ्यात मोठा नंबर आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हे मॅक्स फंक्शन तुम्ही वापरू शकता. मॅक्स सिलेक्ट करा, रेंज द्या, एंटर द्या, मॅक्स आलं. तसंच मिनिमम आहे, इज इक्वल टू मिनिमम, पुन्हा रेंज सिलेक्ट करावी लागेल तुम्हाला. मिनिमम तर ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्झिमम. ॲव्हरेजचे आणखीन 2-3 प्रकार आहेत. जसं ॲव्हरेज हे आहे, मीन, मीडियन, मोड म्हणतो आपण त्याला. तर ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही याच्यामध्ये काढू शकता. ह्याचा मोड काय येणार सांगता येईल का कुणाला? या 5 फिगर्सचा मोड काय येणार? या 5 फिगर्सचा मोड, ॲव्हरेजचे जे 3 प्रकार आहेत, मीन, मीडियन, मोड. 34-53 बरोबर. म्हणजे जो नंबर जास्त वेळा आलेला आहे त्याच्यामध्ये तो नंबर मोड म्हणून पकडला जातो. तर एक्सेलमध्ये हे पण करून देऊ शकतो आपल्याला. एक्सेल इज इक्वल टू मोड द्या आणि रेंज द्या. मीन, मीडियन, मोड, ॲव्हरेज हे सगळं स्टॅटिस्टिक्समध्ये आपण जे बघतो. या सचिन बोरकर, तुमचा मायक्रोफोन बंद करा. सचिन, एक्सेलमध्ये आपण हे सगळ्या स्टॅटिस्टिकल फंक्शन्स जे आहेत, तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स शिकला असाल तर त्याच्यामध्ये मीन, मीडियन, मोड हे खूप प्रिलिमिनरी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रिग्रेशन ॲनालिसिस करता येतं, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ग्राफ प्लॉट करता येतो, खूप टॅब्युलेशन, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करता येतं, अनेक गोष्टी एक्सेलमध्ये आपण त्याच्यामध्ये करू शकतो. एक्सेलमध्ये ही सगळी फंक्शन्स तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर हे तुम्हाला जे मी सांगितलं ती हे फंक्शन आहे, ही आत्ता मी तुम्हाला जी सांगितली, मीन, मोड, ॲव्हरेज, मीडियन, ही मॅक्सिमम, मिनिमम, ही सगळी फंक्शन्स आहेत स्टॅटिस्टिकल. ह्याला म्हणतात स्टॅटिस्टिकल फंक्शन्स एक्सेलमध्ये. आता तुम्हाला डेट दाखवतो, डेट फक्त जे तुम्हाला तुमच्या बँकिंग बिझनेसमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल. एखाद्याने फिक्स्ड डिपॉझिट ठेवली आजच्या तारखेला, आज तारीख किती आहे तर 16. तर मला सिस्टमची डेट हवी आहे, समजा सिस्टमकडनं डेट हवी आहे, ओके. किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडं 1/1/19 FD ठेवलेली आहे. किती? 1/1/19 आणि आज तो तुमच्याकडे आलाय आणि त्याला ती FD प्रीमॅच्युअर क्लोज करायची आहे. तुम्हाला ते इंटरेस्ट कॅल्क्युलेट त्याच्यावरती करावं लागेल. तर आजची डेट मला इथं एकतर टाईप करावी लागेल किंवा मला सिस्टमकडनं ती मिळू शकते. इथं इज इक्वल टू टुडे हे फंक्शन आहे एक्सेलचं.
मला आजची डेट मिळाली. आता मला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्यामध्ये, तर पहिल्यांदा नंबर ऑफ डेज कॅल्क्युलेट, म्हणजे या दोन्ही डेटमधला डिफरन्स काढावा लागेल मला, की या दोन्ही डेटमध्ये नंबर ऑफ डेज किती आहेत. त्यासाठी सिम्पल कॅल्क्युलेशन आहे एक्सेलमध्ये. आजची तारीख मायनस डेट ऑफ डिपॉझिट, म्हणजे तुमच्याकडं ती FD जी आहे ती 715 दिवस तुमच्याकडे राहिली, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे डेट कॅल्क्युलेशन करण्यासाठी अतिशय सोपं आहे एक्सेलमध्ये, की दोन डेट म्हणजे टुडेज डेट मायनस त्या दिवशीची तारीख, डिपॉझिटची तारीख तुम्ही वजा केली की तुम्हाला जो आकडा मिळतो तो आहे नंबर ऑफ डेज बिटवीन दीज टू डेट्स. ह्याचा उपयोग तुम्ही इंटरेस्ट कॅल्क्युलेशनसाठी, डिपॉझिटसाठी करू शकता, ॲडव्हान्सेससाठी करू शकता, तुम्हाला जिथं हवं असेल तिथं NPA कॅल्क्युलेशनसाठी करू शकता. अनेक ठिकाणी तुम्हाला ह्याचा उपयोग, ह्या फंक्शनचा उपयोग त्याच्यामध्ये होईल. आता एखाद्याचं एज काढायचं आहे समजा मला, तर आजची तारीख ही आहे, तुमच्यापैकी एखाद्याचं डेट ऑफ बर्थ समजा 1/80 आहे. तर या दोन्हीतला डिफरन्स किती आहे, तर 14,960. आपण एज असं सांगतो का 14,960? तर नाही. ह्याच्यासाठी मला त्याला काय करावं लागेल, मगाशी जे गव्हाणे साहेब म्हणत होते की याला डिवाइड करावं लागेल मला 365 ने. डिवाइडेड बाय 365. तर त्या व्यक्तीचं एज किती आहे, तर 40. आपण नेहमी पूर्ण एज सांगतो, त्यामुळे ह्या व्यक्तीचं एज किती आहे आजच्या तारखेला, तर 40. तुमच्यापैकी जी HR मध्ये काम करणारी लोक आहेत या ग्रुपमधली, त्यांना ह्या गोष्टीचा खूप उपयोग होऊ शकतो, की त्यांचं रिटायरमेंट डेट काय आहे, त्यांचे रिटायरमेंट बेनिफिट्स काढण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला ह्या डेट फंक्शनचा त्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो. तर डेट टुडे, आत्ता तुम्हाला मी जे फंक्शन सांगितलं हे डेट रिलेटेड फंक्शन आहे. EO मंथ नावाचं फंक्शन आहे, मंथ नावाचं फंक्शन आहे. अनेक फंक्शन्स त्याच्यामध्ये डेट रिलेटेड फंक्शन्स आहेत एक्सेलमध्ये, जी तुमच्यापैकी जे HR मध्ये काम करणारी लोक आहेत त्यांच्यासाठी या एक्सेल फंक्शनचा तुम्हाला त्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो. आता तुम्हाला काही टेक्स्ट फंक्शन सांगतो. आता माझं नाव इथं मी टाईप करतो. आता तुमच्याकडं अशा पद्धतीचा टेक्स्ट डेटा आहे. आता यातनं मला फक्त माझं नाव बाजूला करायचं आहे, फर्स्ट नेम. तर कसं करणार, तर त्याच्यासाठी एक्सेलमध्ये फंक्शन आहे इज इक्वल टू लेफ्ट, ब्रॅकेट. ज्या टेक्स्टमधनं तुम्हाला ते नाव काढायचं आहे बाजूला ते द्यावं लागेल, कॉमा. आणि माझं नाव किती कॅरेक्टरचं आहे, तर DEVDATTA, म्हणजे 5 आणि 3 8. म्हणजे मला लेफ्टमधनं किती कॅरेक्टर बाजूला करायचे आहेत माझ्या टेक्स्टमधनं, हे मला एक्सेलला सांगावं लागेल. एंटर द्या, माझं नाव सेपरेट होऊन मिळेल. आता मला माझ्या वडिलांचं नाव त्यातनं बाजूला काढायचं आहे, तर मला त्याच्यासाठी फंक्शन आहे मिड नावाचं, इज इक्वल टू मिड. टेक्स्ट, पहिल्यांदा मी हा टेक्स्ट दिला, कॉमा. आता माझ्या वडिलांचं नाव कुठनं स्टार्ट होतंय, तर 8 + 1 9, 10व्या पोझिशनपासून होतंय, तर मला 10. आणि ते आहे 6 कॅरेक्टरचं, तर 10,6 असं द्यावं लागेल मला. कुठल्या कॅरेक्टरपासून स्टार्ट होते आणि किती कॅरेक्टर्स आहेत. एंटर. तर मला माझ्या वडिलांचं नाव त्या टेक्स्टमधनं काढून मिळालं बाजूला. तसंच मला माझं सरनेम बाजूला करायचं आहे, तर इज इक्वल टू राईट हे फंक्शन आहे. हे टेक्स्ट द्या, पुन्हा कॉमा द्या. आता माझं सरनेम जे आहे ते 6 कॅरेक्टरचं आहे, तर 6. म्हणजे शेवटून 6 कॅरेक्टर मला बाजूला काढून दिली जातील. सॉरी 7, शेवटची 7 द्यायला पाहिजे मला.
तर मी माझं फर्स्ट नेम बाजूला केलं, मिडल नेम बाजूला केलं, सरनेम बाजूला केलं. आता असंही होऊ शकतं काही वेळा की माझ्याकडे डेटा जो उपलब्ध आहे तो अशा स्वरूपात उपलब्ध आहे, म्हणजे सुट्टा सुट्टा आहे. फर्स्ट नेम वेगळा आहे, मिडल नेम वेगळा आहे, सरनेम वेगळा आहे, आणि हा तुम्हाला एकत्र करायचा आहे काही प्रिंटिंग पर्पजसाठी किंवा तुमच्या काही गरजेसाठी. तर ते पण आपण एक्सेलमध्ये करू शकतो. म्हणजे मी तुम्हाला एका टेक्स्टमधनं वेगळं वेगळं कसं करायचं हेही सांगितलं, आणि वेगळं वेगळं असेल तर एकत्र कसं करायचं ते आत्ता दाखवतो. इज इक्वल टू, हे सिलेक्ट करा पहिल्यांदा फर्स्ट नेम, त्यानंतर अँड द्यावं लागेल तुम्हाला, अँड, ज्याला आपण एम्परसँड म्हणतो. हा सिम्बॉल कशासाठी वापरला जातो आपल्याला एक्सेलमध्ये, तर टेक्स्ट जोडण्यासाठी वापरला जातो. एम्परसँड, मिडल नेम, एम्परसँड, सरनेम, एंटर द्या. पण इथं गडबड झाली. ज्यावेळी मी हे एम्परसँड दिलं तो स्पेस गायब झाला त्यातला. स्पेस पाहिजे ना मला, फर्स्ट नेम नंतर एक स्पेस, मग वडिलांचं नाव, स्पेस, आणि मग सरनेम. पण ते मला एक्सेलला सांगावं लागेल, कारण एक्सेलसाठी स्पेससुद्धा कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. तर मला हा फॉर्म्युला थोडासा चेंज करावा लागेल. या एम्परसँड नंतर मला इथं एक स्पेस द्यावा लागेल, पुन्हा एम्परसँड, तसंच पुढं स्पेस आणि एम्परसँड. आता बरोबर येईल स्पेस. तर ही जी आहेत ही काही टेक्स्ट रिलेटेड फंक्शन्स आहेत. स्टॅटिस्टिकल सांगितली तुम्हाला मी, डेट रिलेटेड फंक्शन सांगितली, आता काही टेक्स्ट रिलेटेड फंक्शन सांगितली. आता असंच काही मॅथमॅटिकल फंक्शन्स पण आहेत. आता विशेष करून तुम्ही जी मंडळी बँकेत काम करताय, मी काल का परवा ऐकत होतो तुमच्यापैकी कोणीतरी विचारत होतं की NPV म्हणजे काय, कारंजकर सरांना. त्याला म्हणतात नेट प्रेझेंट व्हॅल्यू. नेट प्रेझेंट व्हॅल्यू, PV म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू आणि NPV म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू. थोडक्यात काय की आज माझ्याकडे 1000 रुपये आहे, तर त्याची व्हॅल्यू आजच्या तारखेला काय आहे, दॅट इज प्रेझेंट व्हॅल्यू. आज माझ्या हातात आत्ता 1000 रुपये असतील तर त्याची प्रेझेंट व्हॅल्यू आहे 1000 रुपये. माझ्याकडे जर कॅश असेल तर, कॅश किंवा बँक डिपॉझिट जे काय असेल, तर माझ्याकडे नेट आत्ता किती आहे, तर 1000 रुपये. त्या 1000 रुपयाची 1 वर्षानंतर व्हॅल्यू काय असेल किंवा 2 वर्षानंतर काय व्हॅल्यू असेल, 1000च असेल का वाढेल का कमी होईल. माझा प्रश्न समजून घ्या नीट. माझ्याकडे आत्ता 1000 रुपये आहेत, त्या 1000 रुपयाची 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर व्हॅल्यू वाढेल का कमी होईल. माझ्याकडे आत्ता 1000 रुपये आहेत हातामध्ये, कमी कशी होणार. तुम्ही बँकेत ठेवलं तर तुम्हाला इंटरेस्ट नाही का मिळणार त्याच्यावरती. तुम्ही बँकेत ठेवलं, कुठंतरी इन्व्हेस्टमेंट केली, 5%, 7%, 8%, 10% काहीतरी इंटरेस्ट तुम्हाला त्याच्यावरती मिळेल ना. तर ह्या रुपयाची व्हॅल्यू, म्हणजे आज माझ्या हातात असलेल्या पैशाची व्हॅल्यू 2 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू वाढेल. ह्याच्या उलट समजा तुम्हाला 2 वर्षानंतर कोणी सांगतंय की मी तुम्हाला 2 वर्षानंतर 1000 रुपये देतो, किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला सांगते की मी तुम्हाला 3 वर्षानंतर 1000 रुपये देतो, तर तिसऱ्या वर्षी तुम्हाला 1000 रुपये मिळणार आहेत, त्याची आजची व्हॅल्यू 1000 असेल का कमी असेल. मी परत एकदा रिपीट करतो प्रश्न, पॉइंट माझा. तुम्हाला एखादी व्यक्ती सांगते की मी तुम्हाला 3 वर्षानंतर 1000 रुपये देतो, त्या 3 वर्षानंतर मला 1000 रुपये जे मिळणार आहेत त्याची आजच्या तारखेला व्हॅल्यू 1000 असेल का कमी असेल. त्याची कमी असेल. आत्ता बरोबर सांगितलं तुम्ही की मला 3 वर्षानंतर जर 1000 रुपये मिळणार असतील तर माझ्या आजच्या घडीला त्याची व्हॅल्यू ही कमी असणार आहे. ओके, तर त्याला म्हणतो आपण नेट प्रेझेंट व्हॅल्यू, NPV. प्रोजेक्टमध्ये आपल्याला, म्हणजे प्रोजेक्ट तुम्ही सँक्शन करता त्यावेळी तुम्हाला या गोष्टी बघायला लागतात की त्या प्रोजेक्टमध्ये पहिल्या वर्षी मिळणारं उत्पन्न, दुसऱ्या वर्षी मिळणारं उत्पन्न, तिसऱ्या वर्षी मिळणारं उत्पन्न, आणि ते तुम्हाला आजच्या तारखेला बघावं लागतं की हे त्यांनी जे प्रोजेक्शन केलेलं असतं, त्या बॉरोवरनी जे प्रोजेक्शन करून तुम्हाला दिलेलं असतं, ते प्रोजेक्शन तुम्हाला बघायला लागतं की हे माझं आजच्या घडीला ह्याची व्हॅल्यू काय.
तो प्रोजेक्ट आपण जो फायनान्स करणार आहे तो प्रॉफिटमध्ये असणार आहे का, या गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. हे कारंजकर सरांनी तुम्हाला शिकवलं. तर तुम्ही ज्यावेळी हे कॅल्क्युलेट करता आजच्या तारखेला, म्हणजे 1 वर्षानंतर मिळणारं प्रॉफिट, 2 वर्षानंतर मिळणारं प्रॉफिट, 3 वर्षानंतर मिळणारं प्रॉफिट, त्यांनी प्रोजेक्शन केलेलं तुम्ही ज्यावेळी आजच्या तारखेला बघता, तर तुम्हाला आजची फिगर मिळते. आणि विजावी म्हणजे तुम्ही त्याच्या अगेन्स्ट तुम्ही आता लोन त्या व्यक्तीला किती देणार आहे हे तुम्ही बघता. आणि तुम्ही देत असलेलं लोन आणि त्यांनी दाखवलेलं प्रोजेक्शन, या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. आणि त्यातून तुम्हाला जर वाटलं की हा प्रोजेक्ट बेनिफिशियल आहे, याच्यातनं सफिशियंट प्रॉफिट अर्निंग त्याचं होणार आहे. आता हे प्रॉफिट त्याला नुसतं त्याचं ऑफिस म्हणजे त्याचं काम त्याला त्याच्यामध्ये चालवायला लागेल, त्याला थोडासा त्यातनं नफा व्हायला लागेल आणि त्यातनं तुम्हाला तुमचं इन्स्टॉलमेंट त्याला काढावं लागेल. या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं होणार आहेत का हे तुम्हाला बघायला लागतं. मी तुम्हाला थोडीशी सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय की एक्सेल आणि तुम्ही प्रोजेक्ट जे शिकलाय, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, या गोष्टीचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोजेक्ट सँक्शन करत असताना, प्रोजेक्ट अप्रुव्हल करत असताना ह्या गोष्टी तुम्ही एक्सेलमध्ये तुम्हाला करता आल्या पाहिजे. म्हणून मी तुम्हाला जी सुरुवात केली की तुम्हाला एक्सेल आलं पाहिजे, ते ह्याच्यासाठी की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सेलमध्ये करू शकता. तर सांगायचा मुद्दा हा होता की तुम्हाला एक्सेलमध्ये प्रेझेंट व्हॅल्यू काढण्यासाठी फंक्शन आहे, NPV काढण्यासाठी फंक्शन आहे, अशी अनेक फायनान्शियल फंक्शन्स तुम्हाला एक्सेलमध्ये उपलब्ध आहेत. PV, NPV, तुम्हाला EMI हा कन्सेप्ट माहिती आहे सगळ्यांना. EMI म्हणजे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट्स. EMI आपण याच्यामध्ये काढू शकतो. EMI मधला प्रिन्सिपलचा कॉम्पोनंट किती आणि इंटरेस्टचा कॉम्पोनंट किती, या गोष्टी सगळ्या करण्यासाठी तुम्हाला एक्सेलमध्ये फंक्शन्स उपलब्ध आहेत. ही फंक्शन्स तुम्ही वापरू शकता एक्सेलमध्ये. तर मी तुम्हाला एक्सेलची एक तोंड ओळख आज ह्या सेशनमधनं करून देण्याचा प्रयत्न केला आहे की हे फायनान्शियल फंक्शन्स आहेत, स्टॅटिस्टिकल फंक्शन्स आहेत, टेक्स्ट रिलेटेड फंक्शन्स आहेत, डेट रिलेटेड फंक्शन्स आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत एक्सेलमध्ये. म्हणजे एक्सेल हा अथांग समुद्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जितक्या डुबक्या माराल तितक्या कमी आहे. एक्सेलमध्ये आणखीन एक अतिशय चांगलं फीचर आहे, तुम्हाला कधी वेळ मिळाला तर वापरून बघा. त्याला आपण म्हणतो पिवोट टेबल. हे इन्सर्टमध्ये जावा आणि पिवोट टेबल हे फीचर वापरून बघा. त्याच्यामधनं अतिशय पटकन म्हणजे क्विकली तुम्हाला समराइज्ड डेटा त्याच्यामध्ये काढता येतो. तुमच्याकडे ब्रँचेसचा डेटा आहे, समजा सगळ्या ब्रँचेसमध्ये कलेक्ट केलेली डिपॉझिट तुम्हाला बघायचं आहे की प्रत्येक ब्रँचचं डिपॉझिट पोझिशन किती आहे, प्रत्येक ब्रँचचं लेंडिंग पोझिशन किती आहे, प्रत्येक ब्रँचचं NPA पोझिशन किती आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही पिवोट टेबलमधनं सहजपणे करू शकता. तुमच्याकडे डेटा त्या फॉर्मॅटमध्ये फक्त पाहिजे. तो जर असेल तर तुम्ही एक्सेल म्हणजे सच अ पॉवरफुल टूल की त्याच्यामधनं तुम्ही अनेक गोष्टी त्याच्यामधनं सहजपणे करू शकता. तर एक्सेलचं थोडंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलं आहे. तुम्हाला जे मटेरियल दिलेलं आहे, स्टडी मटेरियल दिलेलं आहे, ते जरूर वाचा. अतिशय सुंदर सोप्या भाषेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मी आता तुम्हाला त्यातल्या बऱ्याचशा सांगितल्या. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही स्वतःहून करून बघू शकता. त्याच्यामधलं स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि त्या गोष्टी तुम्ही करून बघा. सो मी थांबतो इकडं. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर प्रश्न घेऊ आपण, अदरवाईज आपण थांबूया. व्हिडिओ ऑन करा जरा सर्वजण. हॅलो. हां हा सर, आपण जे आता 2 डेट मधला डिफरन्स काढायला मायनसचं फंक्शन यूज केलं, हो. तर त्यासाठी डेट डिफरन्सचं पण अजून एक ऑप्शन आहे ना? डेट डिफ म्हणताय का तुम्ही? हा, डेट डिफ पण एक वेगळं फंक्शन आहे एक्सेलमध्ये, ज्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ मंथ्स काढू शकतो. 2 डेट्समधले नंबर ऑफ मंथ्स किती आहेत ते काढू शकतो. 2 डेट्समधले नंबर ऑफ इयर्स किती आहेत ते काढू शकतो. ते वेगळं फंक्शन आहे डेट डिफ नावाचं. मायनस म्हणजे फक्त 2 डेट्समधला डिफरन्स इन टर्म्स ऑफ नंबर्स मिळेल तुम्हाला. तसंच आता मी तुम्हाला जसं सांगितलं तसं डेट डिफ नावाचं फंक्शन आहे. इज इक्वल टू डेट डिफ, DATEDIFF, हे डेट डिफ नावाचं फंक्शन आहे. ते वापरून तुम्ही 2 डेट्समधले नंबर ऑफ मंथ्स काढू शकता, नंबर ऑफ इयर्स काढू शकता, नंबर ऑफ डेज तर काढू शकता, नंबर ऑफ वीक्स काढू शकता. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अजून काही प्रश्न?
कॉलम डिलीट करायचा. कॉलम डिलीट करताना समजा तुम्हाला डी कॉलम डिलीट करायचा आहे, तर त्या डी जिथं डी लिहिलेलं आहे त्या डी वरती क्लिक करा. तो संपूर्ण कॉलम सिलेक्ट होईल. पण थोडंसं केअरफुली करा, कारण तुम्ही जर संपूर्ण कॉलम डिलीट केला, तो त्या पहिल्या रो पासून तो मगाशी तुम्हाला जे मी सांगितलं 10,48,000 जे काय सांगितलं, तो संपूर्ण कॉलम डिलीट होईल. तुम्हाला ठराविक सेल जर डिलीट करायचे असतील तर त्या सेल सिलेक्ट करा पहिल्यांदा माऊसनी किंवा कीबोर्डनी, आणि तेवढाच पोर्शन तुम्ही डिलीट करू शकता. तुम्ही कॉलम डिलीट करायचं विचारलं म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं की कॉलम पूर्ण डिलीट करायचं असेल, म्हणजे रो 1 पासून ते 10,48,000 हा पूर्ण कॉलम डिलीट करायचा असेल, तर तुम्ही त्या डी कॉलम डी अक्षरावरती क्लिक केलं की तो पूर्ण कॉलम सिलेक्ट होतो, तो डिलीट करू शकतो. पण यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. म्हणजे तुम्ही पूर्ण कॉलम डिलीट करत असताना तुम्ही शुअर असलं पाहिजे की त्या कॉलममध्ये कुठेही डेटा नाही तुमचा एक्सेलमध्ये, किंवा शुअर आहे तुम्ही की तो त्या कॉलममधला डेटा तुम्हाला नको आहे, तरच तुम्ही ते वापरा. एक्सेलमध्ये अंडू रिडू आहे, पण तुम्ही एकदा फाईल सेव्ह केली की संपलं, तुम्हाला परत तो डेटा उपलब्ध होणार नाही. तुम्ही कॉलम डिलीट केला आणि फाईल सेव्ह करून बाहेर पडला की मग अंडू रिडू चालत नाही, तो डेटा गेला. तसंच तुम्ही एखादी वर्कशीट डिलीट जर करायची असेल तर खूप केअरफुली करा, कारण वर्कशीट डिलीट केलेली तुम्हाला मिळणार नाही, ती रिसायकल बिनमध्ये जात नाही. एक्सेलमधली वर्कशीट जर तुम्ही डिलीट केली पूर्णच्या पूर्ण, तर तो डेटा गेला तुमचा स्ट्रेट, तो तुम्हाला परत मिळत नाही. खूप गोष्टी आहेत एक्सेलमध्ये, खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम तुम्ही करू शकता. आणि तुमच्यापैकी जी यंग मंडळी आहे, तरुण मंडळी जी आहे, त्यांनी तर 100% एक्सेल शिकलंच पाहिजे. तुम्हाला जर एक्सेल येत असेल तर तुमच्या ऑर्गनायझेशनमधली व्हॅल्यू ही वाढेल. म्हणजे काय की तुम्हाला महत्त्व दिलं जाईल तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, अरे बाबा ह्याला एक्सेल येतं. आणि बिलीव्ह मी की तुम्हाला जर एक्सेल चांगलं येत असेल तर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो. त्यामुळं जी यंग मंडळी आहे त्यांनी तर एक्सेल शिकलंच पाहिजे. एक्सेल हे शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. विशेष करून तुम्ही जे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काम करताय, बँकिंग असू दे, कुठलंही असू दे, पतसंस्था असू दे, विकास संस्था असू दे, डेअरीमध्ये त्याचा उपयोग वेगळ्या पद्धतीनं होतो, शुगर फॅक्टरीमध्ये त्याचा उपयोग वेगळ्या पद्धतीनं होतो. ऑर्गनायझेशन कुठल्याही टाईपचे असू दे, एक्सेलचा उपयोग हा अनडाऊटेडली आहे सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये. ठीक आहे, अजून काही प्रश्न? वी 41वी बॅच सगळ्यांना शेड्यूल मिळाले, एक्झाम शेड्यूल. एक्झाम